या शोरूमच्या उघडण्याच्या निमित्ताने परिवार आणि मागे बस दादा बऱ्याच दिवसानंतर तुम्ही निवेदन करा. बरेच दिवसानंतर दर आठवड्याला मी पुण्यामध्ये असतो. हे जे काही पुण्यामध्ये मधल्या काळामध्ये घटना घडल्या त्याच्या संदर्भात 20 तारखेला आपलं मतदान मुंबईचं शेवटचं होतं. मी 21 तारखेला 22 तारखेला दोन्ही दिवस सकाळी 9 वाजल्यापासून मंत्रालयामध्ये होतो आणि या सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये मी लक्ष ठेवून होतो. माझं देवेंद्रजींशी बोलणं झालं. देवेंद्रजी म्हणले मी तातडीनं पुण्याला निघालेलो, मी त्याच्यामध्ये स्वतः जातीनं लक्ष घालणार आणि त्यांनी लक्ष घालून त्यांनी स्वतः प्रेस घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं. कारण नसताना एक अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये करून दिला जातो की याच्यात पालकमंत्र्यांचं लक्ष नाही, कुणी लक्ष घातलं नाही. मला मीडियाच्या पुढे यायला आवडत नाही. मीडियाचे अनेक लोकांना माहिती आहे. मी माझं काम करत असतो. आजही 21 तारखेला सकाळी 9ला त्या मंत्रालयात चेक करायचं की अजित पवार 9 वाजता मंत्रालयात होता का नाही आणि माझं कामं काय चाललेली होती. एक तर ह्याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप, राजकीय व्यक्तीचा, मी चुकून पक्ष म्हणलो, राजकीय कुठल्याही व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ न देता ही घटना अतिशय गंभीर आहे. ह्या अशा प्रकारच्या गोष्टी कदापि घडता कामा नये. ह्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था उत्तम राखणं हे पोलीस खात्याचं काम आहे आणि ह्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडकमधली ऍक्शन झाली गेली पाहिजे. त्याच्याबद्दल मला वेळोवेळी सीपी जी काही माहिती द्यायची ते देत होते. सीपींनी स्वतः तुमच्याबरोबर पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. आज पण मी सकाळी सीपींशी बोललो. सीपी आणि मी दोघांनी त्याच्याबद्दलची चर्चा केली. त्यांनी प्रत्येक मिनिट टू मिनिट कसं काय घडत गेलं ते सांगितलं आणि ह्यामध्ये बेल कसा मिळाला हेही तुम्हाला त्या ठिकाणी कळालं. त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या आल्या. आता बेल न्यायालयाने का द्यावा हा न्यायालयाचा प्रश्न आहे, परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुढं सगळ्या गोष्टी ज्या काही कडक भूमिका घेऊन घ्यायला पाहिजेत तशा पद्धतीनं घेतल्या गेलेल्या आहेत. ह्याच्यात कुणीही राजकीय हस्तक्षेप केलेला नाही. ह्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी पण लक्ष घातलंय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलंय आणि मी पण स्वतः पालकमंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून म्हणजे ही घटना घडलेली माझ्या कानावर आली तेव्हापासून माझं पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष आहे. दुसरी गोष्ट, ह्याच्यात कुठल्याही प्रकारे काय होतं, काही त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर त्याच्यातनं मग त्याला फाटे फुटतात. तसं न होऊन देता ताबडतोब पुण्याच्या परिसरामध्ये काही ठिकाणी अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर पब संस्कृती वाढलेली आहे. ते जोरात त्याच्याबद्दलची ऍक्शन ही सुरू करण्यात आलेली आहे. आम्ही मंत्रालयामध्ये बसून त्यावेळेस एक तर 17 ते 18 लोक बेकायदेशीर अनधिकृत होल्डिंग पडल्यामुळं झालं. त्याच्यातनं स्वतः चीफ सेक्रेटरीने आदेश काढले. सगळ्यांना ते आदेश गेले, सगळ्या विभागीय आयुक्तांना, सगळ्या कलेक्टरांना, की अनधिकृत जिथं होल्डिंग लागलेले असतील, विशेषतः ते शहरी भागामध्ये असतात, त्यावर तातडीनं कारवाई करा. ती कारवाई ऑलरेडी सुरू त्या ठिकाणी झालेली आहे. ते झाल्यानंतर त्यांनी अनधिकृतच्या बद्दल पुढची पण सगळी कारवाई करा अशा प्रकारच्या सूचना दिल्या. त्याची पण कारवाई सुरू झाली. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. आम्ही दुष्काळी परिस्थिती आहे. 20 तारखेपर्यंत आचारसंहिता, आज पण आचारसंहिता आहे, परंतु 20 तारखेला आपल्या महाराष्ट्रातलं 5 टप्प्याचं मतदान संपलं की आम्ही उद्याच्याला कुठली मीटिंग घेतली किंवा काही सूचना केल्या तर त्याच्यात मतदारांना काहीतरी प्रलोभन दाखवलं जातंय आणि म्हणून ती मतं मिळवली जाते असं तर काही होत नाही. म्हणून मी सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, मी सांगितलं, देवेंद्रजींनी पण सांगितलं की निवडणूक आयोगाला मुख्य सचिवांनी कळवावं की आता 15 दिवस मध्ये गॅप आहे, तर आचारसंहिता शिथिल करा. आचारसंहिता काढून टाकता येत नाही, शिथिल करा, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातले काही तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केलेले आहेत. अवकाळी पाऊस पडतोय,
प्री मान्सून पडतोय, प्रचंड वेगाने वारं वाहतंय, त्याच्यातनं पत्रे उडून जात आहेत, अनेकांची घरं किंवा भिंती पडतायत, अनेक ठिकाणी विजा लावतायत आणि विजा पडून देखील काही ठिकाणी जनावर मृत्युमुखी पडतायत, कुठं मनुष्यहानी पण होतीये. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्याबद्दलचे सगळे जे काही सूचना आहेत त्या सूचना मंत्रालयातनं तर स्टँडिंग ऑर्डर दिल्या गेलेल्याच आहेत. त्याच्या संदर्भात आता खरीप सुरू होणार आहे. आता पाऊस पडल्यानंतर लोक वापशावर पेरायला सुरुवात करतील, म्हणजे जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर. त्याच्यामुळं आम्हाला खरीपाच्या आढावा बैठक घेता येत नव्हती, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या जिल्ह्यामध्ये बियाणं आहे का, खतं आहेत का, कुठली खतं कमी आहेत, कुठली खतं कुठल्या भागामध्ये दिली पाहिजे, कुठल्या बियाणाला मागणी आहे, ॲग्रिकल्चर ऑफिसरला, जिल्हा कृषी अधिकारी त्यांनाही विचारून बाबा तुमची काय डिमांड आहे आणि तशा प्रकारच्या डिमांड पूर्ण करण्याचं काम या निवडणूक आचारसंहितेला कुठेही धक्का न लागता ह्या गोष्टी शेतकऱ्यांना वेळेमध्ये मिळाल्या पाहिजेत. कुठं कापसाची बियाणाची मागणी आहे, कुठं मक्याच्या बियाणाची मागणी आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची. पोटॅश व्यवस्थित मिळतंय का, युरिया व्यवस्थित मिळतोय का, DAP व्यवस्थित मिळतंय का, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय. फक्त मी मीडियाच्या समोर आलो नाही, माझं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि आपण पण बघताय तशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी केल्या. उजनीमध्ये जी घटना घडली ती घटना घडल्यानंतर मला ताबडतोब तिथून प्रांतांनी पण कळवलं, आपले दत्तामामा भरणे तिथले आमदार आहेत त्यांनी पण कळवलं. दत्तामामा रात्री उशिरापर्यंत मोटरबाईकवर तिथं त्या ठिकाणी फिरत होते, परंतु समुद्रात जशा लाटा येतात तशा उजनीमध्ये त्या हवेमुळं किंवा जोरात वारा वाहत होता त्यामुळं लाटा निर्माण झाल्या आणि जे घडू नये ते घडलं. आणि एका फॅमिलीतले 4 जण आणि दुसरे एक चेअरमन होते माजी, त्यांचा एक मुलगा, असे 5-6 जण त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. एक जण पोहत बाहेर निघाला. आपण लगेच NDRFचे जवान टीम पाठवली आणि त्यांना सगळं पाहणी करायला लावली, परंतु ते काही लवकर सापडलं नाही. परंतु आता सगळ्या डेड बॉडीज मिळालेल्या आहेत. त्याबद्दल देखील जे पुढची ह्या घटनेची गंभीरपणे नोंद घ्यायला पाहिजे ती नोंद मुख्यमंत्र्यांनी सरकारने घेतलेली आहे. सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. त्याचबरोबर आपल्या प्रवरेचं नदी आहे, तिथं आपला एक तालुका आहे अकोले, त्या अकोले तालुक्यामध्ये पण एक घटना घडली. तिथं तर कहर असा झाला, 2 मुलं पोहत असताना अडचणीत आली. NDRF आपण बोलवतो ती टीम आली आणि त्यांचीच बोट उडाली. आणि खरं तर ते इतके पट्टीचे पोहणारे असतात आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडं बाकीचे सगळ्या लाईफ जॅकेट वगैरे सगळे असतं. तिथं SDRFची टीम आपण पाठवली. त्या सगळ्या नेहमी असं काही झालं तर ताबडतोब आपण त्या टीमला निमंत्रित करतो आणि तिथं पाठवतो. तिथं पण ही दुर्दैवी घटना घडली. वास्तविक त्याला राजकीय दृष्टिकोनातून बघितलं जाऊ नये. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर याचं राजकारण न करता त्याची पुनरावृत्ती होणार नाही म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी सरकारने पण घेतली पाहिजे. ज्या ज्या विभागाची जबाबदारी असते त्या विभागांनी पण घेतली पाहिजे. आणि इतर पण सामाजिक संस्थांचं काय मत आहे. आता आज पण कलेक्टरांना वेगवेगळ्या पुण्यामध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दल अनेक शिष्टमंडळ त्यांना भेटायला येत आहेत, आज पण येत होते, कारण उद्या परवा सुट्टी आहे. मी त्यांच्याशी पण संपर्कामध्ये आहे आणि या पद्धतीनं सगळ्या झालेल्या घटनांवर फार बारकाईनं राज्य सरकार लक्ष ठेवू नये, आम्ही सगळे लक्ष ठेवू. पब संस्कृतीबद्दल तुम्हाला पुण्यात काय वाटतं, कारण पुणेकरच याला आता विरोध करताना माझा नेहमीच चुकीच्या कामाला जबरदस्त माझा विरोध असतो. मी सरकारमध्ये असलो तरी सरकारमध्ये नसलो तरी या सगळ्या गोष्टीच्या बद्दल अतिशय कडक अशी कारवाई केली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये कुणीही म्हणजे पोलिसांनी पण
कुठंही त्याच्यात वेडेवाकडे प्रकार करू नये. राजकीय लोकांनी पण त्या ठिकाणी करू नये. आमच्या कॉर्पोरेशनचा एरिया असेल तर कॉर्पोरेशनच्या लोकांनी पण करू नये. एक्साईजचा संबंध येत असेल तर एक्साईजच्या लोकांनी करू नये. कारण माझ्याकडे पण मधल्या काळामध्ये एक्साईज खातं होतं आणि मी नेहमी कुठल्याही प्रकारची जबाबदारी आली तर ती जबाबदारी अतिशय गंभीरतेने त्या गोष्टीमध्ये लक्ष घालतो. राजकारण न आणता आणि त्याच्यामध्ये कारवाई करण्याच्या सूचना देतो. या सगळ्या घटनांमध्ये राजकारण होताना दिसतंय का? कारण विरोधकांकडनं सरकारवरती टीका होते, गृह मंत्रालयाकडनं कुठल्याही पद्धतीची कारवाई जी काही होताना हो, तुम्ही जर आता पत्रकार आहात, तुम्हाला मिनिट टू मिनिट जर कारवाई काय झाली ती दाखवलं तर तुमच्या पण लक्षात येईल की कारवाई काय झाली. माझ्याकडे आता ती नोट आहे, फक्त आता मला ती सगळ्यांच्या पुढं हे करायची नाही, परंतु तुम्हाला मी दाखवायला तयार आहे. घटना काहीतरी रात्री 2:30ला घडलेली आहे त्याच्यात जे काही आहे. त्याच्यानंतर ती घटना घडल्यानंतर त्याच्यातनं त्या गाडीनं 2 जणांना उडवलेलं आणि खलास केलेलं आहे हे लगेच कोणाला माहिती नव्हतं. त्यानंतर जसं जसं ही माहिती मिळाली त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. त्याच्यामध्ये 304 त्या सगळ्या गोष्टी त्याचा पार स्वतः लोकांनी म्हणजे काही लोकांनी चर्चा करून केलाय. ती सगळी कलमं त्याच्यामध्ये घातली. बेल लगेच मिळायला नको होता, तो बेल मिळाला, परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा सोहम डेव्हलपर्स वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. सगळं जे वातावरण झालं ते बघितल्यानंतर तो बेल रद्द करण्यात आला. त्याला तो 18 वर्षाच्या आतला असल्यामुळं त्याला तिथं त्याच्यात नेलं. जे काही पुढची कारवाई होती ती केली. त्याच्या वडिलांच्यावर कारवाई केली. त्या वडिलांना कसं पकडलं हेही पोलिसांनी सांगितलं. वेगवेगळ्या भागात गाड्या गेल्या होत्या. इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचाही हस्तक्षेप होणार नाही. जे काही असेल ते रीतसर कायद्याने नियमाने कारवाई केली जाईल अशा प्रकारचा शब्द स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलाय. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी पण दिलाय आणि मी पण आता तुमच्या समोर आलेलो आहे. माझं तर काम ऑलरेडी चालू होतंच. मी त्या पद्धतीनं आज पण तुमच्या माध्यमातून सांगतोय की आम्ही पण त्याच्यात बारकाईने सुनील टिंगऱ्यांनी त्याच्यामध्ये खुलासा केलेला मी चॅनलला ऐकलेला आहे. सुनील टिंगऱ्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट काय घडलं कसं घडलं ते सगळं सांगितलेलं आहे. अशा घटना घडल्यानंतर यंत्रणा राग येते. आता काय तर बार सील करायचे, आता काय तर महापालिका जाऊन अतिक्रमण काढणार, हे जे काय इतके दिवस सगळं त्या संदर्भामध्ये एकदा चौकशीच्या सूचना दिलेल्या आहेत. चौकशीमध्ये कोण कोण दोषी आहेत, काय काय आहे त्याच्यावर सत्य कारवाई पुढची त्या ठिकाणी केली. वकील आहेत ते तुमचे आहेत असं म्हणतात, नितेश राणे म्हणतात ते शरद पवारांचे वकील आहेत. कुठले वकील? प्रशांत पाटील आरोपी. एक मिनिट मला सांगावं, आज देशामध्ये प्रख्यात वकील कोण आहे? कोण आहे दिल्लीमध्ये? सांगा ना. साळवे साहेब आहेत, हरीश साळवे. एवढं तर तुला माहिती आहे. जर उद्याच्याला तू हरीश साळवेंना दिलं आणि नंतर ह्यांच्याकडे काही केस झाली, वकील काही तुझा तो हरीश साळवेचा म्हणजे तुझा वकील नाही झालेला. वकील कुणाची केस घेऊ शकतो. तुम्ही पण पत्रकार मित्रांनो मला हात जोडून विनंती करायची, हे वकील कोण देत नाहीये. आता ह्याच्या ओळखीचा वकील, हा तुझा आता तिकडं, हा तुझा तिकडं, ही सगळी बकवास आहे बाबांनो. ह्याच्यातनं कारण नसताना आपण ही सगळं जी चौकशी आहे ती तिसरीकडेच घेऊन चाललेलो आहे. वकील कोण दिला त्या वकिलाला जाऊन विचारा ना. तुला कुणी नेमला, तुला कुणी तिथं हे केस लढवायला दिली? एक मिनिट, त्यांनी सांगावं ना एक्साईजच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी पैसे मागितले, त्यांनी खुबिया कॅमेऱ्यामध्ये ते दाखवावं. किंवा काही अलीकडे तर इतके सगळ्या तंत्रज्ञान पुढे गेलेले, सगळ्या गोष्टी
फोन कुणी केला तर फोन पण आपण टेप करू शकतो. काही डिमांड केली असेल त्यांच्या मार्फत कोण आलेला असेल तेही सांगता येतं. दादा त्यांचं म्हणणं आहे की अचानक ही अशी घटना घडतात, ही गाडी काय हॉटेलमध्ये धडकलेली नाही ना बारमध्ये धडकली आहे, रस्त्यावर धडकली आहे, तर आमच्यावर कारवाई का? इलिगल परवानग्या सगळ्या आहेत, पण ज्या पद्धतीने महानगरपालिका एक्साईज विभाग असेल, पोलीस असतील, तुम्हाला उद्याच्याला तुम्ही बार चालवत असाल तर त्याला काही नियम आहेत. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. तो बार चालवत असताना 18 वर्षाच्या आतल्या मुलाला दारू द्यायची नाही, हा तर नियम आहे. ते इथं दारू दिली गेलेली हे सिद्ध झालेलं आहे. कशाला आता मला पंचनामा करायला जे काही हे का कुणावरही आकस बुद्धीनं काही कारवाई होणार नाही. पण जे कोणी दोषी असतील ते किती मोठे असले, किती श्रीमंत असले, किती श्रीमंताच्या बापाचं पोरगा असलं तरी तिथं जी काही रितसर असेल ऍक्शन, कायदा हा श्रीमंतालाही सारखा, मध्यमवर्गीयाला सारखा, गरीबालाही सारखा, नियम सगळ्याला सारखे, त्याच पद्धतीनं ही कारवाई होणार आहे आणि ही कारवाई चाललेली आहे. नाही त्याच्यात तर मी वाचलं ते दंगेकर तर म्हणाले सीपीनीच हे केलं, पैसे घेतले. ते विचारलं सीपींना तर म्हणले दादा आता सध्याचं एकदम वातावरण एकदम अशा पद्धतीनं कुणी जरी आरोप करायला लागलं तर त्यांना पण असं बिनबुडाचे आरोप करतात आणि केले असले तर पुरावे द्यावे लागतील. उद्याच्याला ते म्हणतात की XYZ ऑफिसरनी घेतलंय तर मग पुरावे तर द्यावे लागतील ना. असं उगीच उचलली जीभ लांबली टाळायला असंही बोलताय. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, यामध्ये 5 जिल्ह्याचे पालकमंत्री अनुपस्थित होते. यावर कशामध्ये मुख्यमंत्र्यांनी आज आढावा बैठक घेतली मुंबईमध्ये. हो का? कशाच्या बद्दल घेतली? दुष्काळाच्या संदर्भामध्ये मी मंगळवारी बहुतेक 21 का 22 तारखेला बैठक घेतलेली आहे. मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री होते, सगळे अधिकारी होते आणि त्या पद्धतीनं मी तर तुम्हाला मगाशी सांगितलं तशा प्रकारच्या सूचना, जसं मुख्यमंत्र्यांना ते तर राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना कधी कुठलीही बैठक घेण्याचा अधिकार आहे, त्याच्यामुळे त्यांनी ती घेतली. परंतु त्याच्या आधी मी पण बैठक घेऊन प्रत्येक साहीच्या साही विभागीय आयुक्तांशी मी बोललो, अनेक जिल्हाधिकाऱ्यांशी मी फोनवर त्या ठिकाणी बोललो आणि जे आज प्रमुख आहेत आचारसंहिता चालू असल्यामुळं नितीन करीत त्यांनाही प्रशासनातला दांडगा अनुभव आहे, त्यांच्याशी पण मी बोललेलो. परळीतल्या मतदान केंद्र मला त्याच्याबद्दल काही माहित नाही, मला त्याच्याबद्दल काही माहित नाही. तो निवडणूक अधिकाऱ्यांना कंप्लेंट करायची आणि ते चौकशी करायची. इंदापूरमध्ये हल्ला झाला, मला ती बातमी कळायला मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं, ताबडतोब एसपींनाच सांगितलं की अजिबात हायगाई करू नका, ज्यांनी कुणी हल्ला केलाय त्यांना सक्त कारवाई करा अशा प्रकारे. आणि त्यांना विचारलं कोण होते हल्लेखोर, ते म्हणले की दादा बहुतेक जण वाळू धंद्यातलीच आहे. म्हणलं ही वाळू माफियाच गँग दिसते, घ्या त्यांच्यावर ऍक्शन. करण्याची मागणी तुम्ही केलेली आहे? मी नाही, सरकारने केलेली. अरे बाबा, सरकारकडनं निवडणूक आयोगाला कळवलेलं आहे. निवडणूक आयोग कालपर्यंत मी मंत्रालयात होतो, नाही काल सुट्टी होती, परवा दिवशीपर्यंत, तोपर्यंत काही उत्तर आलेलं नव्हतं. आज आलेलं असलं तर माहिती नाही, कारण आज सकाळपासून माझ्या ह्याच संदर्भातल्या बैठका चालू. सिबिल स्कोर विचारतात शेतकऱ्यांना, तर कर्ज देत नाही, त्याबाबत माझ्या माहितीप्रमाणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसं ऐका ना विचारत नाही. महाराष्ट्राच्या बद्दल विचारत असतील तर मी सोमवारी गेल्यानंतर त्यामध्ये लक्ष घालून MSC बँकेला पण सूचना आम्ही देऊ, बँक ऑफ महाराष्ट्र ही आपली लीड बँक आहे त्यांनाही सूचना देऊ आणि त्याच्यामधनं शेतकऱ्यांना त्रास होणार नाही ही खबरदारी घेऊ. 5 टप्पे झालेले आहेत. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स निकालानंतर काय होऊ शकतं राज्यात? अरे मी काही ज्योतिष नाही बाळा, त्याच्या ऐका ना बाबा, 4 तारखेला मतपेट्या काही मशीन एकदा टोटल मारल्यावर आपल्याला कळेल. फार तू केस डोकं खाजू नको त्यावेळेस.